जय हिंद मित्रांनो, आपल्या चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीमध्ये विथ इंटरव्ह्यूची जी यादी लागलेली आहे, त्या यादीमध्ये ज्या उमेदवारांची नावे आलेली आहे, त्या उमेदवारांनी इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची, इंटरव्ह्यू मध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातात, आपल्याला कोणती प्रिपरेशन करून जाणं आवश्यक आहे, त्यामध्ये आपला पोशाख कोणता असावा, त्याच्यासोबत आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स या ठिकाणी घेऊन जावे लागणार आहेत आणि जो डेमो आपल्याला घ्यायचा आहे कोणत्या वर्गावर घ्यावा लागणार, कोणत्या विषयाचा घ्यावा लागणार, पाठ टाचन कशा प्रकारे काढायचा आहे, क्लास कंट्रोलच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या टिप्स असतील आणि इतर जे काही A to Z माहिती असेल ती संपूर्ण माहिती आपण या एका व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत। परंतु सगळी माहिती डिटेल्स मध्ये पाहण्याच्या पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, इंटरव्ह्यूची तयारीच्या संदर्भामध्ये माहिती पाहण्याच्या पूर्वी थोडक्यामध्ये एका मिनिटामध्ये आपण किंवा आपले इतर मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक यापैकी कोणी जर का TET ची तयारी करत असेल तर त्यांच्याकरिता या ठिकाणी उपलब्ध आहे मिशन TET ऑनलाइन बॅच। या बॅच मध्ये जर ते पेपर 1 ची तयारी करत असतील किंवा पेपर 2 ची तयारी करत असतील, दोन्ही पेपरसाठी जेवढे विषय आवश्यक आहे तेवढ्या विषयांचे लेक्चर्स डेली लाईव्ह स्वरूपामध्ये आणि तसेच रेकॉर्डेड स्वरूपामध्ये या ठिकाणी अरेंज करून देण्यात येत आहे। यामध्ये PDF नोट्स असेल, टेस्ट सिरीज असेल, अनलिमिटेड व्ह्यूज, 1 वर्षाची या ठिकाणी व्हॅलिडिटी असं संपूर्ण पॅकेज अवेलेबल आहे। आणि विशेष म्हणजे ज्या उमेदवारांनी, ज्या शिक्षकांनी जे आहे याच्या पूर्वी टेट परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं, तेच शिक्षक या ठिकाणी TET करिता देखील मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहे। विशेष म्हणजे आतापर्यंत हजारो शिक्षक घडवणारा एक विश्वसनीय प्लॅटफॉर्म म्हणजे मास्टर टीचर प्लॅटफॉर्म आहे। तुम्हाला किंवा तुमच्या रिलेटिव्हजना या ठिकाणी बॅच जॉईन करायची असेल तर मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि बॅच लगेच जॉईन करून घ्यायची आहे। या ठिकाणी येत्या 7 तारखेपासून 7 जुलाई पासून बैच ला स्टार्ट होणार है। और सबसे खास बात, गुड न्यूज है उर्दू मीडियम के कैंडिडेट्स के लिए कि मराठी मीडियम की बैचेस की तर्ज पर यहाँ पर उर्दू मीडियम वालों के लिए भी सेम टू सेम उर्दू मीडियम में बैच स्टार्ट हो रही है। आपको भी सेम वही चीजें प्रोवाइड की जाएंगी जो मराठी मीडियम को दी जा रही है। सारे के सारे लेक्चर्स आपको उर्दू में रहेंगे, प्लस आपको जो है मराठी वाली बैच पे इसके अंदर इंक्लूड मिल जाएंगे। अगर आप भी चाहते हो कि मुझे उर्दू मीडियम से TET का पेपर क्रैक करना है तो आप जो कॉमन वाली बैच, कॉमन बैच मराठी और उर्दू दोनों की अलग अलग बैचेस नहीं है, एक ही बैच है, उसी के अंदर आपको उर्दू मीडियम वाला अलग फोल्डर मिल जाएगा। वहां पर उर्दू के लेक्चर्स रहेंगे और दूसरे फोल्डर में मराठी के लेक्चर्स रहेंगे। इसलिए अगर आप ज्वाइन करना चाहते हो तो आप मास्टर टीचर ये जो ऐप है वो डाउनलोड कर लेना और कोई भी बैच, चाहे आप पेपर 1 हो, पेपर 2 हो, सोशल साइंस हो या फिर मैथ साइंस हो या फिर कंबाइंड बैच, वो आप जॉईन कर सकते हो। चला मित्रांनो, आता आपण जाऊया आपल्या महत्त्वाच्या मूळ मुद्द्याकडे। पहिल्यांदा थोडीशी माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे की मुलाखतीची तयारी करण्याच्या पूर्वी नेमकं काय करायचं आहे। बघा, प्रत्येक उमेदवाराने आपलं लॉगिन या ठिकाणी चेक केलेलं असणार आहे। कोणाला कोणत्या कोणत्या संस्था आलेल्या आहेत त्याची माहिती आतापर्यंत समजून गेलेली आहे, कारण आता बरेच दिवस झालेले आहे। खऱ्या अर्थानं हा व्हिडिओ बनवायला मला थोडासा जास्तच उशीर झालेला आहे। हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे की बऱ्याच उमेदवारांची वारंवार या ठिकाणी विचारणा होत होती। माझी इच्छा नव्हती, परंतु म्हटलं ठीक आहे, जर का आपल्याला गायडन्स करायचं असेल तर मग आपण एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून करूया। आता पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, एक डिस्क्लेमर म्हणून या व्हिडिओला जर तुम्ही घेतलं तरी देखील चालेल, ज्या उमेदवारांचा केवळ आणि केवळ पैशांवरती भरोसा असेल त्या उमेदवारांनी या व्हिडिओला पाहण्याची गरज नाही। कारण ज्यांना वाटतं की इंटरव्ह्यू मध्ये फक्त पैसाच चालतो, मग त्यांच्याकरिता हा व्हिडिओ नाहीच आहे। मी त्या उमेदवारांकरिता हा व्हिडिओ बनवत आहे ज्यांचा विश्वास आहे की क्वालिटी मॅटर्स, डेफिनेटली मॅटर्स, त्या उमेदवारांकरिता आहे। बाकी तुम्हाला काय घ्यायचं याच्यातून आणि काही सोडून द्यायचं आहे ते तुमच्यावरती डिपेंड आहे। व्हिडिओ जरी मोठा होणार मान्य आहे, कारण मला बरेच पॉइंट यामध्ये कव्हर करायचे आहे, परंतु मी A to Z सगळे पॉइंट या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून यामधून तुम्हाला 5% जरी तुम्हाला घेण्यात आलं तेवढ्यावरही तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकतं। चला, आता हा झाला मुद्दा। तुम्हाला पहिल्यांदा आपल्या लॉगिनला चेक करून घ्यायचं आहे। चेक केल्याच्या नंतर ज्या काही 10 संस्था, 5, 4, 2, 1 जी काही संस्था तुम्हाला आलेली असेल त्या संस्थेच्या वतीने तुम्हाला स्वतःहून कॉल येईल। कॉल नाही आला तर मेल तर 100% येणार, आणि मेल नाही आला तर टेक्स्ट मेसेज येईल। म्हणजे कॉल, टेक्स्ट मेसेज किंवा मेल
तिन्हीपैकी एका माध्यमातून ते तुमच्याशी संपर्क साधतील. तुम्हाला दिलेली जी काही वेळ आहे, दिलेला जो काही दिनांक आहे, त्या दिलेल्या वेळेला आणि दिनांकाला त्या संबंधित पत्त्यावरती पोहोचायचं आहे. आता ती जी इंटरव्ह्यू असेल, जो डेमो असेल, तो बऱ्याच वेळा संस्थेच्या ऑफिसला देखील होतो, बऱ्याच वेळा शाळेमध्ये देखील होतो. काही काही ठिकाणचा आता मला अनुभव आलेला आहे की काही संस्थांनी फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पहिल्यांदा बोलवून घेतलं, इंटरव्ह्यू आणि डेमोसाठी नंतर बोलवणार आहे. असंही होऊ शकतं. तुम्ही कोऑर्डिनेट करून घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बाकीच्या गोष्टीवरती जाण्याच्या पूर्वी सांगतो आहे, बरेच उमेदवार असे आहेत की ज्यांचा एकापेक्षा जास्त ठिकाणी इंटरव्ह्यू आहे. साहजिक आहे, एका उमेदवाराला 10 ठिकाणी जाता येतं म्हणजे 10 ठिकाणी त्याला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. जर तुमचा इंटरव्ह्यू ओव्हरलॅप होत असेल तर मग तुम्ही काय करायचं आहे? तर बघा, ज्या 2 संस्थांचं इंटरव्ह्यू या ठिकाणी ओव्हरलॅप होत आहे, त्यापैकी कोणत्याही एका संस्थेला तुम्ही या ठिकाणी रिक्वेस्ट करायची की माझं XYZ या संस्थेमध्ये इंटरव्ह्यू आहे सेम डेला, तुम्ही याला चेंज करून घ्या, रिशेड्यूल करा. त्यांना त्या पद्धतीने रिशेड्यूल करावं लागतं. कारण काय आहे, आयुक्त कार्यालयाच्या वतीने संस्थांना मुलाखतीसाठी ज्या काही सूचना केलेल्या आहे त्या सूचनांमध्ये स्पष्टपणाने लिहिण्यात आलेलं आहे, एक उमेदवार 10 ठिकाणी जाणार असल्या कारणाने ओव्हरलॅप होऊ शकतं आणि तसं जर घडत असेल तुम्हाला तुमची जी डेट आहे चेंज करून द्यावी लागेल. तो फार काही मोठा इश्यू नाहीये. म्हणजे आपण समजूतदारपणाने दोन्हीची कोऑर्डिनेशन करून एका संस्थेचा इंटरव्ह्यूची जी डेट आहे ती चेंज करून घ्यावी. आता झालेला आहे जनरल मुद्दा. आता आपण जाऊया की बाबा इंटरव्ह्यूला जाण्याच्या पूर्वी नेमकं काय करायचं आहे. तर बघा, त्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी आहे ना, ते पवित्र पोर्टलला आलेल्या सूचनांमध्ये काही गोष्टी आहे आणि काही गोष्टी मी स्वतः माझा अनुभव किंवा मी पाहिलेल्या गोष्टी यांच्या माध्यमातून करणार आहे. आता काही जण असंही म्हणू शकतील की सर तुम्ही इंटरव्ह्यू संदर्भात एवढं बोलताय, तुम्ही इंटरव्ह्यू फेस केलाय का? तर नाही, मी इंटरव्ह्यू फेस केलेला नाही. याच्यापूर्वी मी 10 वर्ष, ऑलमोस्ट 11 वर्ष म्हणा, संस्थेवरती काम केलेलं आहे. परंतु तो अनुभव माझा खूप जुना असल्याने मला फार जास्त गोष्टी तिथल्या आठवत नाही. परंतु या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा मी संस्थेवरती काम केलेलं आहे, या कालावधीमध्ये मी बरेच इंटरव्ह्यू कंडक्ट केलेले आहे. स्वतः इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये मी होतो आणि म्हणून मला बऱ्याच गोष्टी माहिती आहे, इंटरव्ह्यू मध्ये काय विचारायचं आहे आणि काय विचारायचं नाही. त्यामुळे मला बऱ्यापैकी अनुभव आहे. इव्हन तुमच्यापैकी कोणी माझ्यावर डाऊट घेणार नाही हा मला विश्वास आहे. चला जाऊ. हे बघा, या ठिकाणी या सूचनांमधले 1-2 पॉईंट घेणार आहे मी, बाकी माझे स्वतःचेच पॉईंट तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, 25 तारखेची सूचना आहे मुलाखतीच्या संदर्भामधली. यामध्ये जो काही त्यांनी महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे मुलाखतीचा, त्या एका गोष्टीवर आपण डिस्कस करणार आहोत. थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो, बाकीचे माझ्याकडे जे मुद्दे आहेत तेच मुद्दे मी सांगणार आहे, कारण तुम्ही ही जी PDF आहे ती पाहिलेली असणार आहे, कारण मी तुम्हाला ऑलरेडी दाखवली. बघा, मुलाखतीला 2 टप्प्यांमध्ये 30 गुणांमध्ये विभागण्यात आलेला आहे. 30 गुण आहे आणि या 30 गुणांपैकी जास्तीत जास्त मार्क ज्या उमेदवाराला असतील तो उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे. हा मुद्दा तुम्हाला माहिती पडलेला आहे. आता या 30 गुणांमध्ये जी काही विभागणी करण्यात आलेली आहे त्या विभागणीमध्ये देखील काही गोष्टी लक्षात घ्या. पहिला महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी, हे बघा, 5 मार्क कशासाठी ठेवलेले आहे. आता हे काय आहे, जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जाणार आहोत, पहिली गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जाणार आहोत त्यावेळेस या मुद्द्यावर येण्यापूर्वी 2 गोष्टी मला या ठिकाणी सांगायच्या आहे. काय आहे, तर तुम्ही ज्यावेळेस संस्थेवरती जाणार, ठीक आहे, त्यापूर्वी त्या संस्थेविषयी संपूर्ण माहिती करून घ्या की संस्था कुठली आहे, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, विद्यार्थी संख्या आहे का, किंवा ती एखाद्या महापुरुषाच्या नावावर आहे का. आता हे कशासाठी, की आपल्याला त्या ठिकाणी जायचं नाही जायचं ते एकतर डिसिजन घेता येणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ती संस्था 100% अनुदानित आहे का, की 20%, 40%, 60%, 80% अनुदानित आहे, ही पण माहिती आपल्याला घ्यायची आहे. आणि नंतर अगोदर डिसिजन घ्यायचं की मला त्या ठिकाणी जायचं आहे किंवा नाही. आता संस्थेच्या संदर्भामध्ये माहिती घेण्याचं कारण मी असं तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की बाबा XYZ या समाज सुधारकाच्या किंवा महापुरुषाच्या नावावर आमची संस्था आहे, मग त्यांच्याविषयी तुम्हाला नेमकं काय माहिती आहे. त्यावेळेस तुम्हाला त्याची उत्तरं व्यवस्थितपणाने देता आली पाहिजे. त्यावेळेस आपल्यामध्ये जे आहे गडबड होता कामा नये, म्हणून त्या संस्थेची संपूर्ण माहिती अगोदर काढून घ्या. त्यानंतर जे आहे आपल्याला आपलं जे डॉक्युमेंट्स आहे
ते रेडी ठेवायचे आहे. इव्हन आज सर्वांचे डॉक्युमेंट्स रेडी आहेत, तरी देखील एकदा कल्पना करून देतो आहे की आपले जेवढे डॉक्युमेंट्स आतापर्यंतचे आहेत जे की आपण पवित्र पोर्टलला अपलोड केलेले आहे ते सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे. तुमचं सिलेक्शन कुठेही होऊ द्या, समजा तुम्ही पहिली ते 12वीला पात्र आहे, तुमचं सिलेक्शन पहिली ते 5वीलाच झालं, तर मग तरी देखील तुम्हाला पहिली ते 12वीचे जेवढे डॉक्युमेंट्स लागतात ते सगळे तुम्हाला द्यावेच लागणार आहे. इव्हन तुम्ही समजा एखाद्या समांतर आरक्षणामध्ये आहात, ठीक आहे, समजा तुम्ही महिला आहात किंवा समजा आपण असं गृहीत धरूया खेळाडू आहे, तुमचं सिलेक्शन ओपन जनरल मधून जरी झालं पण तुम्ही खेळाडूचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड केलेलं आहे पोर्टलला, तर तुम्हाला ते सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. म्हणजे सांगायचं काय आहे, अकॅडमिक क्वालिफिकेशन, प्रोफेशनल क्वालिफिकेशन दोन्हीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत. ओरिजिनल कॉपी आणि त्याच्या 2 झेरॉक्स प्रती ठेवा. सेल्फ अटेस्टेड करा, कोणाकोणी अटेस्टेड करून घेण्याची गरज नाही. त्याचे 2 बंच, चांगली फाईल बनवा, सुटसुटीत वाटलं पाहिजे ओरिजिनल फाईल, आणि त्याच्या 2 झेरॉक्स प्रती आहेत त्याच्यासाठी जे आहे दुसरी जी फाईल मिळते मार्केटमध्ये ती फाईल करा. ठीक आहे, एक डॉक्युमेंट फाईल ज्याच्यामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, बाकीच्या 2 प्रती आपल्या झेरॉक्स कॉपीज आपल्यासोबत ठेवा. पासपोर्ट साईज फोटो घेऊन जा, आधार कार्ड असेल, तुमचं पॅन कार्ड वगैरे जे आहे फोटो आयडी ते पण सोबत असू द्या. एवढ्या गोष्टी आहे. आता जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू साठी जाताय तर दिलेली वेळ आणि दिलेली तारीख ही तंतोतंत फॉलो करा. जर तुम्हाला 10 वाजता बोलवलेलं असेल तर अर्धा पाऊण तास त्याच्या पूर्वी त्या ठिकाणी जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, 10 ला बोलवलं तर 9, 9:30 पर्यंत त्या ठिकाणी पोहोचा. पोहोचण्याच्या पूर्वी आपला जो पोशाख आहे, पोशाख अतिशय जास्त महत्वाचा आहे, कारण आपण शिक्षकी पेशामध्ये एंटर करतो आहोत, तर शिक्षकी पेशाला शोभणारा जो काही पोशाख आहे तोच पोशाख आपण परिधान करावा. सहसा जे पुरुष मंडळी आहे त्यांना असा भडक पोशाख नको आहे. ठीक आहे, साध्या सिंपल पद्धतीने जा, शर्टिंग करत असाल तर करू शकता किंवा असं जनरल जरी केले तरी चालतं. फार जास्त भडक रंगाचे कपडे या ठिकाणी वापरण्याचे टाळा. जीन्स पॅन्ट या ठिकाणी घालू नका, कारण शिक्षकांना जीन्स पॅन्ट या ठिकाणी अलाउ केलेली नाहीये. जनरल पॅन्ट, शूज नसेल तर चप्पलही चालेल. जनरली सगळ्या गोष्टी आपण फक्त टापटीप असलं पाहिजे. बाकीच्या ज्या गळ्यामध्ये एखादी ती सोन्याची चेन असेल किंवा फार मोठाली साखळी असेल त्या गोष्टी नकोय. सोन्याची चेन असेल ती राहू द्या, हातामध्ये जर का फार विचित्र गोष्टी असेल त्याही नकोय. म्हणजे शिक्षक म्हणून शोभता येईल अशाच प्रकारचा पोशाख आपण ठेवावा. ठीक आहे, महिला मंडळ जर का असेल तर त्यांनी छानपैकी पंजाबी घातलं तरी चालेल किंवा जर साडी घातली तरी देखील चालेल. ती देखील साडी शिक्षकी पेशाला शोभणारीच असावी. त्याच्यामधून फार जास्त अंग प्रदर्शन होता कामा नये, या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची. फार जास्त भडक अशा प्रकारचा मेकअप करू नये, ही देखील आपण काळजी घ्यावी. काही लोक फारच जास्त असे लिपस्टिक लावून जात आहेत, त्याचं वाटतं की पोपटाचे ओठ आहे का काय, मग त्या गोष्टी नसायला पाहिजे. म्हणजे एक शोभणारा आपला जो पोशाख आहे, मग महिला असेल पुरुष असेल, तो असायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा आपण या ठिकाणी मुलाखतीला जाणार, मुलाखतीच्या हॉलमध्ये एंट्री केल्याच्या नंतर अगोदर सर्वांना व्यवस्थितपणाने जे आहे अभिवादन करायचं आहे. अगोदर आतमध्ये येऊ किंवा नाही ते विचारायचं, मे आय कम इन. त्यानंतर सर्वांना अभिवादन करायचं. अभिवादनामध्ये तुम्ही गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, नमस्कार, सलाम जे काही आहे आपलं अभिवादन त्या पद्धतीने करा, बसा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कॉन्फिडेंट आपण असलो पाहिजे. आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे. जे काही आहे, प्रश्नांची उत्तरं येत आहेत नाही येत आहेत बाकीच्या गोष्टी सोडून द्या, परंतु आपण जे आहे कॉन्फिडंट असलो पाहिजे. त्या ठिकाणी आपला बेस्ट देण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आता तिथे बसल्याच्या नंतर आपल्याला काय विचारल्या जाऊ शकते बघा. जनरल जे प्रश्न आहेत आतापर्यंत 2017ची भरती असेल किंवा आताची भरती असेल त्यामध्ये नेमक्या कोणत्या बाबी विचारल्या गेलेल्या आहेत. पहिल्यांदा तुम्हाला तुमचा परिचय विचारला जाईल. आतापर्यंत नेमकं काय केलं, इतकं वय झालं, शिक्षण कुठे झालं, आई वडील काय करतायत वगैरे वगैरे काही जनरल गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील. त्यानंतर तुमचा जो सब्जेक्ट आहे, 1ली ते 5वी असेल तर त्या संदर्भातले काही प्रश्न. जर 6वी ते 12वीला एखादा विषयासाठी तुमची निवड झाली असेल त्या विषयाच्या संदर्भामधले काही प्रश्न, बेसिक नॉलेज तुम्हाला विचारल्या जाऊ शकतं. त्यानंतर जे आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे की आता लागू होतो आहे त्या संदर्भामध्ये काही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सध्या आताच्या महिन्याभरामध्ये ज्या काही घडामोडी घडतायत त्या घडामोडीच्या संदर्भामधले काही जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर जे आहे एक जनरली प्रश्न मग ते काय विचारू शकतात की यार ठीक आहे, आमच्या संस्थेसाठी तुम्ही नेमकं काय करू शकता, है ना, आमची जी संस्था अशा अशा प्रकारे चालते आहे,
याची प्रगती व्हावी म्हणून तुमच्याकडे काय प्लॅन आहे, किंवा आमचा एखाद्या वर्गामध्ये विद्यार्थी संख्या कमी आहे ती वाढवण्यासाठी तुमच्याकडे नेमकं प्लॅन काय आहे, असं जनरली ते विचारू शकता. किंवा इव्हन असं देखील विचारू शकता, किंवा आमची जी सोसायटी आहे ती थोडीशी गरीब आहे, मग तुम्ही त्यासाठी काही मदत करू शकता का, मे बी असं ते विचारू शकता. मग तुमच्याकडे जे आहे थोडंसं नॉलेज असेल किंवा त्याची तयारी असेल तर मग त्याच्यासाठी आपण योग्य ते उत्तर देऊ शकतो. हे जनरली प्रश्न विचारले जातील. ही मुलाखत जवळजवळ 10, 12, 15 मिनिटांपर्यंत चालू शकेल. फार जास्त वेळ ते तुमचा घेत नाही, कारण त्यांच्याकडे देखील भरपूर प्रमाणावरती विद्यार्थी आलेले असतात. त्यांना सर्वांना या ठिकाणी रिसीव्ह करायचं आहे, सर्वांना प्रश्न विचारायचे आहे, त्यामुळे एकावर ते फार जास्त वेळ वाया घालवणार नाही. एक 10-15 मिनिटं एक कॉन्फिडेंट राहा आणि सगळी उत्तरं जी आहे पॉझिटिव्हली देण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर जर आपण या ठिकाणी दुसऱ्या मुद्द्याकडे गेलो, डेमोकडे, तर डेमो अतिशय जास्त महत्वाचा आहे. इंटरव्ह्यू जर का आपण क्रॉस केला तर आपल्याला डेमो घ्यावा लागणार आहे. आता डेमो म्हणजे प्रत्यक्षामध्ये आपल्याला पाठ घ्यावा लागणार आहे, पाठ वर्गावर. हे बघा, तुम्ही डीएड केलेलं असेल किंवा बीएड केलेलं असेल, दोन्ही परिस्थितीमध्ये आपण जे आहे मायक्रो टीचिंग केलेली आहे. मायक्रो टीचिंग मध्ये जसे छोटे छोटे टीचिंगचे पार्ट्स आपण एकत्र करतो आणि त्यानंतर आपण पूर्ण पाठ घेतो, त्या पद्धतीने आपल्याला एक पूर्ण पाठ घ्यायचा आहे. पहिला आणि महत्वाचा मुद्दा तुम्हाला या पाठाच्या संदर्भामध्ये हा सांगतो की जनरली आपण किती मिनिटांच्या पाठाची तयारी करावी, तर पाठाची तयारी कमीत कमी 30 मिनिटाची करा. खऱ्या अर्थाने पाठ हा एका तासाचा राहतो. एक तास म्हणजे शाळेचा एक तास, मग कुठे कुठे तो 35 मिनिटाचा राहतो, कुठे 45 मिनिटांचा राहतो. परंतु प्रत्येकाला एवढे जास्त वेळ, एवढी जास्त मिनिटे ते देणार नाही. कारण समजा एखाद्या संस्थेमध्ये जर 10 जरी जागा असतील रिक्त, 10 जागासाठी 100 उमेदवार येतील आणि 100 उमेदवारांना जर 45 मिनिटांचा वेळ द्यायचा, तर विचार करा मग किती दिवस लागतील त्याच्यासाठी. मग ते तेवढा जास्त वेळ देत नाही. म्हणून आपण ना ऍव्हरेज अर्ध्या तासाची तयारी करून जायची. आता अर्ध्या तासाच्या तयारीमध्ये आपल्याला नेमकं डेमो घ्यायचा कशाचा, त्याचं डिसिजन घ्यावं लागेल. समजा माझी निवड जी आहे 1ली ते 5वीला झालेली आहे. मग 1ली ते 5वीला जर झालेली असेल, मग 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी यापैकी प्रत्येक वर्गाचं मला एकेका पाठाचं या ठिकाणी प्रिपरेशन करून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी सर्वात जास्त महत्वाचं आहे मला पाठ टाचन काढावं लागेल. आपण पाठ टाचन कसं काढायचं ते डीएडला किंवा बीएडला शिकलेलो आहोत. ज्या काही पायऱ्या आहेत पाठ टाचन काढायच्या, त्या पायऱ्याप्रमाणे आपल्याला टाचन काढून घ्यावं लागेल. कोणताही विषय घ्या, 1ली ते 5वीचा असेल, 6वी ते 12वीला तेवढंसं टेन्शन नाही, कारण त्यांचं सब्जेक्ट वाईज सिलेक्शन झालेलं आहे. ज्यांचं सिलेक्शन ज्या विषयासाठी झालेलं आहे त्याने त्या विषयाचं पाठ टाचन काढायचं. वर्ग कोणता, 6वी ते 8वीला ज्यांचं झालेलं आहे त्याने 6वी, 7वी, 8वी 3 वर्गाचं काढा. ज्यांचं 9वी, 10वीला झालेलं आहे त्याने दोन्ही वर्गाचं एक पाठ टाचन काढून ठेवा. कारण काय होतं, बऱ्याच वेळा काय होऊन जातं की ते सांगतात मग तुम्ही चला कोणत्या वर्गावर घेता, सर मी 4थीवर घेतो, चला. पण तसं जर त्यांनी नाही सांगितलं, हे बघा हे 1लीचा वर्ग आहे इथं घ्या बरं, असं जर त्यांनी सांगितलं तर मग आयत्या वेळी आपली पंचायत होऊ नये. म्हणून काय करा, जे सगळे आपली जी पुस्तकं आहेत ते एकदा चाळून घ्या, माहिती करून घ्या की मला कशा कशाचा डेमो या ठिकाणी घ्यायचा आहे. डेमो मध्ये सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे पाठाच्या ज्या काही पायऱ्या आहेत त्या. त्याच्या व्यतिरिक्त डेमो घेत असताना अतिशय जास्त महत्वाची गोष्ट आहे आपला क्लास कंट्रोल. कारण वर्ग कंट्रोल झाला तर आपला कंटेंट त्या विद्यार्थ्यांपर्यंत डिलिव्हर होणार आहे. अन्यथा आपण कितीही चांगला कंटेंट द्या, विद्यार्थी ऐकत नाही आणि विद्यार्थ्यांना कंट्रोल करणं साधी गोष्ट नाही. आम्ही दररोज त्या गोष्टी करतो, आम्हाला त्या गोष्टींचा अनुभव आहे. त्यामुळे जो शिक्षक किंवा शिक्षिका क्लास कंट्रोल करण्यामध्ये यशस्वी ठरली त्याचा डेमो जबरदस्त जाणार आहे. म्हणून आपण क्लास कंट्रोल करण्यासाठी असा एखादा टॉपिक निवडा की ज्यामध्ये विद्यार्थी एंगेज राहतील, विद्यार्थ्यांच्या वतीने रिस्पॉन्स देखील येईल. अन्यथा आपण प्रवचन करतो आहे, विद्यार्थी गपचूप ऐकत आहेत, काही विद्यार्थी झोपत आहेत, असला प्रकार व्हायला नकोय. कारण जे काही पॅनल असणार आहे ते पाठीमागच्या बेंचवर बसलेलं असणार आहे. म्हणून आपल्याला विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स देखील हवा आहे आणि आपल्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी काहीही प्रश्न विचारू द्या, काहीही उत्तरं देऊ द्या, आपलं त्यांना करेक्शन करायचं, चेहऱ्यावरती स्मित हास्य ठेवायचं आणि आपला जो पाठ आहे तो कॅरी ऑन करायचा. पाठासाठी लागणारा जे शैक्षणिक साहित्य आहे ते बेटर आहे आपण अगोदर प्रिपेअर करायचं किंवा घेऊन जायचं. काही पेंटिंग्स वगैरे घेऊन जायचे असेल तर ते बनवून ठेवा किंवा मार्केटमधून घेऊन या.
घेऊन जा, विद्यार्थ्यांना दाखवा. काही फळांची माहिती वगैरे द्यायची असेल, प्रत्यक्षामध्ये फळं घेऊन जा तरी देखील चालेल. किंवा त्या ठिकाणी बघा, प्रत्येक शाळेमध्ये सध्या स्मार्ट टीव्ही आलेला आहे. मग तुम्हाला जर स्मार्ट टीव्हीवर काही दाखवायचं असेल तर तसंही दाखवून घ्या. म्हणजे तुम्ही तुमची प्रिपरेशन करून घ्या, तुमची कल्पकता वापरा की यार माझ्याकडे हा कंटेंट आहे, हा माझा टॉपिक आहे, त्याला मी कशा प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत उत्कृष्ट पद्धतीने डिलिव्हर करू शकतो. तर तुम्ही तुमचं ठरवा, मी काय काय घेऊन जाऊ शकतो. तुमचा जो गुंडाळी फळा आहे तो ऑलरेडी घेऊन जा, त्याच्यावरचे जे काही प्रश्न लिहायचे आहेत ते प्रश्न लिहून जा. म्हणजे ज्या पद्धतीने आपण डीएड आणि बीएडला पाठ घेतलेला आहे त्या पद्धतीने पाठ घेण्याचा प्रयत्न करा. सर्वात जास्त महत्वाचं आहे त्या ठिकाणी कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असायला पाहिजे. कॉन्फिडन्स या सगळ्या गोष्टी जर का आपण केल्या तर निश्चितपणाने जे आहे आपला डेमो बेस्ट असणार आहे. आता काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही शंका आहे, सर बऱ्याच प्रमाणावरती पैशांची मागणीच होते हो, आमच्यामध्ये खूप क्वालिटी आहे. तर बघा, एक माझा अनुभव तुम्हाला सांगतो आहे, कारण पूर्ण महाराष्ट्रभरामधले जे काही विद्यार्थी आहेत, विद्यार्थी म्हणण्यापेक्षा अभियोग्यताधारक आहेत, जवळजवळ सगळेच आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. सर्वांचे गोड अनुभव, कटू अनुभव माझ्याकडे येतच असतात. बऱ्याच संस्थाचालकांशी माझं बोलणं झालं, त्यांचेही फोन कॉल्स येत असतात कंटिन्युअसली. तर बरेच संस्थाचालक हे क्वालिटीला या ठिकाणी प्रिफरन्स देणारे आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु याच्या पूर्वी देखील बऱ्याच संस्थाचालकांनी क्वालिटी असलेल्या शिक्षकांना घेतलं. काही ठिकाणी पैसा चालला, ही गोष्ट देखील आपण या ठिकाणी या एवढ्या मोठ्या ओपन प्लॅटफॉर्मवरून मान्य करू शकतो. कारण त्याच्यामध्ये जेवढी चूक मी तरी आजही मानतो आहे की जेवढी चूक त्या संस्थाचालकांची आहे तेवढी आपल्या उमेदवारांची देखील आहे. आपलेच उमेदवार त्या ठिकाणी उड्या मारून जातात की सर मी 1 रुपया देतो, ते म्हणतो मी 1.5 रुपया देतो, तो म्हणतो मी 2 रुपया देतो. मग ते घेणारा तर घेणारच आहे ना. आपणच जर डिसाईड केलं की यार ठीक आहे, आम्ही काही देणार नाही, आमच्यामध्ये क्वालिटी आहे, आम्ही पोर्टल थ्रू आलो म्हणजे आमच्यामध्ये काही ना काही आहे. कारण 2,16,000 उमेदवारांना मागं पाडून जर का मी तुमच्यापर्यंत आलेलो असेल, 2,16,000 उमेदवार जर घरी बसलेले असतील, साहजिक आहे माझ्यामध्ये काही ना काही आहे. मग मी माझ्यामध्ये जर का काही ना काही असेल तर मग मी बाकीची गोष्ट तुम्हाला का बरं देऊ, ही एक गोष्ट आहे. आणि आणखी मी जी गोष्ट तुम्हाला सांगत होतो की अनुभव असा आहे की संस्थाचालकांना तुमच्याकडून काही अपेक्षा जरी असल्या तरी देखील तो तुमची क्वालिटी पाहतोच. निव्वळ एखादा गैरादी व्यक्ती तो घेत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, एका संस्थेमध्ये 10 उमेदवार गेलेत मुलाखतीला, 10 उमेदवारांची मुलाखत झाली, डेमो झाला. त्यांना जर का समजा काही गोष्टींची मागणी करायची जरी असेल तरी ते 10 लोकांना करत नाही. त्यांना जे 3 उमेदवार किंवा 4 उमेदवार आवडले म्हणजे त्यांचा इंटरव्ह्यू चांगला गेला, त्यांचा डेमो चांगला गेला, असे ते 2, 3, 4च उमेदवारांना या ठिकाणी टच करतात की बाबा आमच्या काही अपेक्षा आहे, पूर्ण करतो का. ते जर हो म्हणले तरच घेतात ते. बाकीचे समजा जर का 10 पैकी 3 उमेदवारांना विचारणा केली आणि उरलेले जे 7 उमेदवार आहेत त्या 7 उमेदवारांनी म्हटलं ना आम्ही काहीतरी गुरुदक्षिणा देतो, ते घेत नाही. कारण ते त्यांना मुळात आवडलेले नसतात. माझ्या सांगायचा मुद्दा तुमच्या लक्षात आला का. जर तुमच्यामध्ये क्वालिटी असेल तरच ते तुम्हाला दुसऱ्या मार्गाने घेतात, अन्यथा घेत नाही. हे बघा, कटू आहे पण काही गोष्टी मलाही बोलाव्या लागतात. कारण कसं आहे, तुमचा भरोसा आपल्यावरती आहे आणि ज्या गोष्टी आपल्या आसपास घडतायत, पवित्र पोर्टल संदर्भामध्ये घडतायत, त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. कारण तुमचा जो विश्वास आहे तो मला या ठिकाणी कायम अबाधित ठेवायचा आहे. तर हा मुद्दा आहे. त्याच्यामुळे क्वालिटी मॅटर्स, लक्षात घ्या. क्वालिटी शिवाय बाकी कोणत्याही गोष्टी चालत नाही. निव्वळ पैसा म्हटलं तर चालणं अशक्य आहे. तुमच्यामध्ये क्वालिटी असली पाहिजे, तुम्हाला शिकवता आला पाहिजे, तुम्हाला तुमचं सब्जेक्टचं नॉलेज असायला पाहिजे. आता येऊया आपण त्यांनी दिलेला जो मुद्दा आहे. हे बघा, मी बोलण्याच्या ओघामध्ये जवळजवळ सगळ्याच गोष्टी बोलून गेलो, तरी आता जे काही उरलं सुरलं 1-2 मिनिटांमध्ये. व्हिडिओ मोठा झालेला आहे, मान्य आहे, परंतु या सगळ्या गोष्टी देखील तुमच्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत जास्त आवश्यक होतं. हे बघा, पहिला आहे उमेदवाराचं व्यक्तिमत्व कसं आहे, पर्सनॅलिटी कशी आहे बाबा त्याची, त्याकरिता 5 मार्क आहे. त्यामध्ये तुमच्या पदाविषयी कर्तव्यनिष्ठता, पर्यावरणाची जाणीव, सामाजिक भान इत्यादी त्याच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जातील. हा इंटरव्ह्यूचा भाग आहे. आता जर दुसरा मुद्दा बघितला त्याच्यामध्ये 5 मार्क आहे. तर मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी चालू घडामोडी आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, इतिहास आहे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समस्या, हे जीके मध्ये येऊन जात आहे. हे एवढे प्रश्न मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत. तेच मुद्दे यांनी या ठिकाणी सांगितले. आता तुमचा जो सब्जेक्ट नॉलेज आहे ते जास्त महत्वाचं आहे. म्हणजे शिफारस झालेल्या गटातील अद्ययावत ज्ञान,
अद्यावत आज समजा 1ली ते 5वीचा प्रश्न असेल तर समजा पहिली आहे, आता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी आता नुकतीच जे आहे आईची झोळी सोडलेली राहते, मग असे विद्यार्थी जर का यायला त्या ठिकाणी रडत असतील, येत नसतील, मग त्यांना तुम्ही काय करणार, कशा प्रकारे तुम्ही उपाययोजना करणार, असे काही प्रश्न असू शकतील. त्यानंतर शिफारस झालेल्या गटातील विषयाचे चिकित्सक ज्ञान, तुमच्या विषयाचं नॉलेज, सब्जेक्ट नॉलेज ज्याला म्हटलं ते आहेच आहे. शिफारस झालेल्या गटातील विषयाची उपयोजन क्षमता ऍप्लिकेशन, ते आता गणित आहे, गणितासाठी तुमची निवड झाली, मग गणिताचा उपयोग, गणिताचं ऍप्लिकेशन कुठे कुठे चालतं दैनंदिन जीवनामध्ये. जरुरी नाही की गणित शिकलं म्हणजे आपल्याला नोकरीच लागायला पाहिजे. आपण दुकान टाकलं, काही जरी व्यवहार करत असेल तर गणिताशिवाय या ठिकाणी भागणार नाही, हे प्रश्न आहेत ते. त्यानंतरचं जर आपण बघितलं उमेदवाराचे पाठ निरीक्षण, हे 10 मार्कांसाठी आहे. आता पाठ निरीक्षणामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहे, तर मी तुम्हाला ज्या गोष्टी आता सांगितल्या त्यात सगळ्या गोष्टी आहेत. हे बघ, पाठाची पूर्वतयारी, नियोजन, वेळेचं नियोजन, हे आपल्याला डीएड बीएड ला झालंय तेच आहे. पाठादरम्यान विषयाची मांडणी, म्हणजे प्रस्तावना कशी करता, विषयाची सांगड कशी घालता, मुख्य विषयाकडे कशा प्रकारे जाता, जसं आपण म्हणतो ना की आपण विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान चेक करतो, मग आणि विद्यार्थ्यांच्या वतीने पाठाचं टायटल निघावं यासाठी आपण प्रयत्न करतो. सेम तीच टेक्निक आपल्याला यूज करायची आहे. त्यानंतर पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा वापर, मी तुम्हाला सांगितलं की फळं घेऊन जा, फुलं घेऊन जा, म्हणजे त्याची जर माहिती सांगायची असेल, काही चित्र असेल ते घेऊन जा, टीव्ही असेल तर टीव्हीवर काही गोष्टी दाखवा, आपली कल्पकता त्या ठिकाणी वापरा. त्यानंतर फलकलेखन कसं आहे, आपलं जे लिखाण काम आहे ते देखील अतिशय उत्कृष्ट असायला पाहिजे. पाठामध्ये विद्यार्थ्यांचा परिणामकारक सहभाग, म्हणजे विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे आहे सहभागी करून घेणं. वर्ग नियंत्रण कसं आहे, क्लास कंट्रोल तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि पाठाचं यशस्वी पुनरावलोकन, रिव्ह्यू, म्हणजे पाठ संपत असताना तुम्ही त्यांना कशा प्रकारे होमवर्क वगैरे देता, ती गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे. ठीक आहे, बाकी समान गुण वगैरे जे पडले तर ते काय काय करायचं तो आपला भाग नाही. आपल्या हातामध्ये ज्या गोष्टी आहे आपण तेवढ्याच गोष्टी या ठिकाणी करायच्या. तर या सगळ्या गोष्टी जर का आपण व्यवस्थितपणाने पार पाडल्या, म्हणजे अशा प्रकारे इंटरव्ह्यूची तयारी केली आणि डेमोची तयारी केली, तर निश्चितपणाने आपल्याला जे काय 30 मार्कांवर आपलं आयुष्य या ठिकाणी अवलंबून आहे. 30 मार्क, त्या 30 मार्कांपैकी आपल्याला मॅक्झिमम मार्क्स या ठिकाणी मिळतील. आणि लक्षात घ्या, तुम्हाला टेटला जेवढेही मार्क्स असेल त्या मार्कांचा आता संबंध राहिलेला नाही. हे मार्क कटले, टेटचे मार्क्स, कारण तुमचं सिलेक्शन झालं, तुमचे टेटचे मार्क संपले. आता तुमची निवड केवळ आणि केवळ या 30 मार्कांच्या बेसिसवर होणार आहे. म्हणून या 30 पैकी ज्याला जास्त मार्क्स मिळतील तोच उमेदवार या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू होणार आहे किंवा त्याचं सिलेक्शन होणार आहे. चला, मला असं वाटतं की मी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी कव्हर केलेल्या आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी काही मुद्दे माझ्याकडून सुटले असेल तर तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ते विचारू शकता. मी माझ्या परीने उत्तरं देण्यासाठी प्रयत्न करेन. बाकी ज्यांचा इंटरव्ह्यू बाकी आहे, डेमो बाकी आहे, त्या सर्वांना या ठिकाणी माझ्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. आणि व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे, तर तो नाईलाज होता माझा, एवढ्या गोष्टी मला बोलाव्याच लागल्या, कारण त्याशिवाय तुमच्या सगळ्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर होणार नव्हत्या. आता या मेनसाठी 1 लाईक तो बनताय. चला, पुन्हा भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.